आता लाडकी बहीण योजना एका दौंड तालुक्यामध्ये आतापर्यंत 70 कोटी रुपये आम्ही महिलांना दिले. कुठल्या महिलांच्या करता, मी पुन्हा महिलांना तुम्हाला सांगतो, ही योजना माझ्या खुरपणीला जाणारी जी भगिनी आहे, कांदा लावायला जाणारी जी भगिनी आहे, आता कांदा एकरी 5,000 रुपये रेट चालला ना लावणीचा. पर काही शेवटी आपल्या शेतमजुरांना मिळतं, मिळू दे. तर तिथं जाणारी, माझे धुणं भांडी करणारी, माझे झाडू पोतना करणारी, आमच्या काही महिला वेगवेगळ्या 4-5 घरामध्ये नवरा बायको कामाला असले तर स्वयंपाक, ह्याचा स्वयंपाक कर, पुढे जाऊन त्याचा स्वयंपाक, असे 5-6 घरं करते. अशा ज्या गरीब महिला आहेत, ज्या माझ्या झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, ज्यांना आज देखील अतिशय कठीण जीवन जगावं लागतंय, अशा गरीब ज्यांचं उत्पन्न 2,50,000 रुपये वर्षाला त्याच्या आत आहे, म्हणजे 20,000 रुपये महिन्याच्या आत ज्यांना उत्पन्न आहे, त्यांच्याकरता ही योजना आहे. परंतु मधल्या काळामध्ये इलेक्शन होतं, वेळ नव्हता, सगळ्यांना तिथं काय ते तुमचं डीबीटी म्हणजे तुमच्या अकाउंटलाच पैसे येतात ना, डीबीटी केलेलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही ते देत गेलो. त्यामध्ये मी तालुक्याचं नाव सांगत नाही, आता तालुक्यात मी जनसन्मान यात्रा काढली होती, तुम्हाला आठवतंय. आता माझ्या बहिणी बरेच गुलाबी घालून आलेले आहेत, गुलाबी रंग होतं, लोकांच्या पुढे आणलेलं होतं आणि त्या पद्धतीनं सांगत होतो. त्यावेळेस महिला गावोगावी मला ओवाळायच्या, ते थांबवायच्या मला माझ्या उमेदवाराला. आणि मी विचारलं, दादा लाडक्या बहिणीचे पैसे आले? कारण पहिले पैसे दिले भाऊ रक्षाबंधनला, जुलै ऑगस्टचे पैसे दिले रक्षाबंधनला, सप्टेंबरचे पैसे असेच सप्टेंबरला दिले, ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे नोव्हेंबरला आचारसंहिता येणार म्हणून ते बरोबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरला दिले, ते बरोबर दिवाळीच्या तोंडावर तुम्हाला मिळाले. त्यामुळे तुम्हाला कधी नवऱ्यानी पैसे दिले तरच काही घेता यायचं. आता तुमच्या पैशाचं तुमचं तुम्ही साडी चोळी काय जे घ्यायला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकत होता, पैसे तुम्हाला आले होते. तेव्हा काही मला म्हणायच्या, दादा फार चांगलं झालं. म्हणलं का? नाही, आता नवरा म्हणतोय हे मला पण एखादा शर्ट पीस आण ना, त्याच्यात मला पण एखादा. तर मी म्हणायचे नाही, आधी आता माझं उद्या मग तुझं बघू काय. म्हणजे इतकं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता आणि आम्हाला तेच पाहिजे होतं. आणि हे सगळं करत असताना इथपर्यंत टप्पा आपण गाठलेला आहे. आता हे जे काही सांगतात ना बंद करणार, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, देवेंद्र, मी एकनाथराव शिंदे अजिबात ही योजना बंद करणार नाही. ही योजना आणि 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची वीज माफीची योजना चालूच ठेवणार. पण 3, 5, 7.5 ला एक डोक्यात विचार येतोय असा, जो इन्कम टॅक्स भरतोय त्याला इन्कम टॅक्स भरत असताना पुन्हा फुकट द्यायचं म्हणलं लयच भारी पडतंय. त्याच्यावर ते जरा अजून मला द्यायचंय ते गरजूला द्यायचंय, गरीबाला द्यायचंय, ज्याला खरोखरीच गरज आहे त्याला द्यायचंय. ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. त्याच्यावर तर आपण पाहिलं असेल, लाडकी बहीण योजना तुमची बंद तर होणार नाही, परंतु प्रत्येक महिन्याचा लाभ तुम्हाला भेटत राहणार आहे. आता सध्या तुम्हाला 12व्या हप्त्याचे म्हणजे जून महिन्याचे पैसे भेटलेले असतील. तुमचे पैसे जून महिन्याचे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, आले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा, आता बहुतांश लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता अजून देखील भेटलेला नाही. याची वाटपाची प्रक्रिया अजून देखील चालूच आहे.
5 जुलै 2025 म्हणजे शनिवारपासून या महिन्याचे या ठिकाणी लाडक्या बहिणींना 12व्या हप्त्याचे म्हणजे जून महिन्याच्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे. टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होत आहेत. काही तांत्रिक कारणास्तव बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून हे पैसे जमा झालेले नाहीत. बहुतांश लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही. काही लाडक्या बहिणींना 18,000 रुपये टोटल या ठिकाणी भेटलेले असतील, म्हणजे पूर्णचे पूर्ण 12 हप्ते त्यांना भेटलेले असतील. परंतु काही लाडक्या बहिणींना 12वा हप्ता जो आहे त्याची अजून प्रतीक्षा आहे. तुमचे देखील पैसे लवकरच जमा होणार आहेत. तुम्ही जर पात्र असाल तर तुमचे पैसे 100% या ठिकाणी जमा होणार आहेत, कारण की तुम्ही एका सरकारी योजनेसाठी पात्र झालेला आहात. एखादा दिवस मागे पुढे होईल, परंतु तुमचे पैसे या ठिकाणी नक्की जमा होणार आहेत. तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी लॉग इन करून देखील चेक करायचं आहे की तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे, त्यापुढे पात्र लिहिलंय की अपात्र लिहिलंय तेही चेक करायचं आहे. जेणेकरून तुमचे पैसे जर जमा झाले नाही तर तुम्हाला एक काम करायचं आहे. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार करायची आहे. तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटलाय आणि जून महिन्याचा हप्ता भेटलेला नाही, तर नेमकं कारण काय आहे ते देखील तुम्हाला मग माहिती होणार आहे. त्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी तक्रार देखील करता येणार आहे. लाडकी बहीण योजनेची वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. ज्यांचे पैसे जमा झालेले नाहीत त्यांच्यासाठी. मग आता 12वा हप्ता जमा झालेला आहे. मग नेमका पुढचा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा 13वा हप्ता कधीपर्यंत जमा होईल? लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा हप्ता कधी? महिलांमध्ये आता त्याबद्दलची या ठिकाणी उत्सुकता निर्माण झालेली आहे की नेमका 12वा हप्त्यानंतर या ठिकाणी 13वा हप्ता म्हणजेच या ठिकाणी जुलै महिन्याचे पैसे नेमके कधीपर्यंत जमा होणार, त्याबद्दलची देखील आपण माहिती पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता अजून मिळालेला नाही. पात्र महिलांमध्ये याबद्दलच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की आता 12वा हप्ता भेटलेला आहे, मग 13व्या हप्त्याबद्दलची या ठिकाणी अधिकृत घोषणा कधीपर्यंत होऊ शकते, त्याबद्दलची माहिती आपण बघूयात की नेमके हे पैसे कधीपर्यंत जमा होऊ शकतात. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं, एप्रिल असेल, मे असेल आणि जून महिना असेल, हे तिन्ही महिने या ठिकाणी लेट झालेले आहेत. एप्रिल महिन्याचे पैसे तुम्हाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटले आणि मे महिन्याचे पैसे या ठिकाणी तुम्हाला जूनच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आलेले आहेत. तर आता मग या ठिकाणी नेमकं जुलैचा पैसे जे आहेत म्हणजेच 13वा हप्ता तुमचा जो असणार आहे त्याबद्दलची तुम्ही वाट पाहत असाल, तो नेमका कधीपर्यंत जमा होऊ शकतो? तर बघा, या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये समाधानाची भावना आहे की जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा होतोय. मात्र आता सर्वांचे लक्ष लागलेले ते म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्यावरती. सरकारकडून हप्ता वेळेवरती आणि नियमित मिळावा यासाठी प्रयत्न देखील सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी देखील याबद्दलची माहिती दिलेली आहे की त्या महिन्याचे पैसे वेळेवरती त्याच महिन्यामध्ये कसे भेटतील त्याबद्दलचा सरकारचा प्रयत्न आहे. तरी सुद्धा जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत आजपर्यंत अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आलेली नाही. आता सध्या जुलै महिना चालू आहे, कारण की जो GR आलेला होता लाडकी बहीण योजनेचा त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की त्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यामध्ये भेटतील म्हणून. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये याबद्दलची उत्सुकता आणि थोडीशी चिंता देखील पाहायला मिळत आहे. योजनेचा लाभ नियमित मिळावा, हप्त्याचे वितरण वेळेवरती व्हावे यासाठी राज्य सरकार पावले उचलत असून लवकरच पुढील हप्त्याबाबतची म्हणजे जुलै महिन्याच्या हप्त्याची तुमची घोषणा होऊ शकते. तर मग जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो? तर बघा, लाडकी बहीण योजनेचं जे नियमितपणे वेळापत्रक आहे पैसे जमा होण्याचं ते म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधलं आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे भेटू शकतात. आतापर्यंत 3 हप्ते सोडले तर मागील जे पण संपूर्ण तुमचे जे पण लाभ आहेत ते महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा झालेले आहेत. म्हणजेच एप्रिल, मे आणि जूनचे हप्ते लेट झाले. त्याच्यावरून जर बघितलं आपण, जर हाही जुलै महिन्याचा हप्ता लेट झाला तर तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मग जुलैचे पैसे भेटू शकतात. बघा, 2 शक्यता आहेत. एक तर तुम्हाला जुलै महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये 13व्या हप्त्याचे वितरण होऊ शकते. तसं नाही झालं तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे वितरण होऊ शकते. तर ही महत्त्वाची माहिती होती जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल. आता बघा, नव्या लाडक्या बहिणींना लाभ भेटणार का? पोर्टल कधीपर्यंत सुरू होऊ शकतं याबद्दलची माहिती देखील आपण पाहणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करायची असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे. या योजनेची वर्षपूर्ती होत असताना सरकारने पोर्टल देखील खूप दिवसापासून बंद केलेला आहे. म्हणजेच नवीन लाडक्या बहिणींना आता रजिस्ट्रेशन करता येत नाहीये. हे पोर्टल जे आहे म्हणजे पोर्टल चालू आहे, परंतु नवीन नोंदणी करण्यासाठी किंवा नवीन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी हे बंद केले गेलेलं आहे. बऱ्याच महिन्यापासून हे बंद आहे. त्यामुळे नव्याने पात्र असणाऱ्या महिला लाभापासून वंचित आहेत. जुलै 2024 मध्ये ज्या महिलांचं वय 21 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांची अजूनही नोंदणी झालेली नाही. तर काही महिलांच्या अर्जामध्ये तांत्रिक त्रुटी असल्यामुळे त्यांना देखील याचा लाभ भेटला नाही. तर ह्या नवीन पात्र असणाऱ्या
लाडक्या बहिणी देखील अजून वाट पाहत आहेत की नवीन या ठिकाणी रजिस्ट्रेशन असेल किंवा नवीन अर्ज करण्यासाठी कधीपर्यंत हे पोर्टल जे आहे ते सुरू होऊ शकतं, परंतु अद्यापपर्यंत हे पोर्टल सुरू झालेलं नाही. अद्यापपर्यंत कुठलेही नवीन अर्ज जे आहेत ते सध्या स्वीकारले जात नाहीत. बघा, आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची माहिती आहे, ती म्हणजे या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता तुम्हाला तर भेटलेला आहे, परंतु जुलै महिन्याचा हप्ता लेट होऊ शकतो का? बघा, तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की जर लेट झाला तर हा हप्ता तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेटू शकतो, आणि जर लेट नाही झाला तर जुलै महिन्याच्या या ठिकाणी तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये हे पैसे जे आहेत या ठिकाणी भेटू शकतात. आता जून महिन्याचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी जमा होत आहे. बघा, वेळेवरती पैसे भेटत नाहीत म्हणून बऱ्याच लाडक्या बहिणींनी याचा लाभ बंद करण्यासाठी देखील मागणी केलेली आहे. तुम्हालाही वाटतं का याबद्दलची एक तारीख फिक्स करायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही, कुठली तरी एक तारीख फिक्स केल्यास त्या महिन्याचे पैसे तुम्हाला भेटू शकतात. आता बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींना जून महिन्याचे म्हणजे 12व्या हप्त्याचे देखील अजून पैसे भेटले नाहीत, परंतु याचं मोठं कारण असू शकतं ते म्हणजे या ठिकाणी अपात्रतेचं. त्याच्यामध्ये नेमकी कुठली कारणं असू शकतात? बघा, 7 कारणे आहेत जे की ऑफिशियल वेबसाईटवरती देण्यात आलेली आहेत. त्यापैकी जर तुमचं एखादं कारण असू शकतं तर तुम्हाला या ठिकाणी लाभ जो आहे तो बंद होऊ शकतो. ज्यामध्ये पहिलं कारण आहे ज्यांच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयापेक्षा अधिक आहे. हे पहिलं कारण आहे, तुम्हाला ते तपासायचं आहे. या कारणामध्ये तुम्ही जर या ठिकाणी पात्र असाल तर तुम्हाला पैसे भेटायलाच पाहिजेत, आणि जर तसं नसेल म्हणजे पात्र असूनही पैसे भेटलेले नसतील तर तुम्हाला सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार करायची आहे, जेणेकरून महत्त्वाचं कारण समजेल, आणि जर तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुमचे पैसे येण्यास हरकत असणार नाही. त्या ठिकाणावरून तुम्हाला तक्रार करणं गरजेचं आहे. तर हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत. तिसरं कारण आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि 2.5 लाख पर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, सोयी कामगार असतील किंवा कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील, म्हणजे 2.5 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे ते पात्र ठरणार आहेत. त्यानंतर बघा, 4 नंबरचं कारण आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्या शासकीय योजनेचा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असाल तरी देखील अपात्र होऊ शकतात. 1500 रुपयापेक्षा कमी लाभाच्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही पात्र या ठिकाणी ठरतात. त्यानंतर बघा, 5 नंबरचं कारण आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत. त्यानंतर 6 नंबरचं कारण आहे बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत. त्यानंतर 7 नंबरचं शेवटचं कारण आहे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती नोंदणीकृत आहे. तर ही 7 कारणं आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरत असाल या कारणास्तव तर तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार नाही. जर यापैकी कुठलेही कारण तुमचं नसेल तर तुम्ही पात्र आहात. जर पात्र असूनही तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी त्या वेबसाईटवरती जाऊन तक्रार करायची आहे, जेणेकरून नेमकं काय कारण आहे. जर या ठिकाणी तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुम्हाला पैसे येण्यास मदत होऊ शकते तक्रार केल्यानंतर. तर जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो, त्याचबरोबर इतर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे, अपात्रतेची कारणंही बघितलेली आहेत. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावं, लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.